नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उंच, गोड आणि भारतातील एक महत्त्वाचे शेतीचे पीक ऊस याबद्दल माहिती घेणार आहोत। ऊस हा फळ किंवा भाजीपाला नसून मुख्यतः साखरेसाठी आणि ऊर्जा उत्पादनासाठी लागवड केला जातो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊसाची लागवड, काळजी, रोगप्रतिकारक उपाय आणि शेतीतील यशस्वी टिप्स। उगव आणि लागवड। ऊसाची लागवड मुख्यतः काट्या, सेट्स किंवा रोपे करून केली जाते। लागवडीसाठी सुयोग्य मातीची तयारी, सुपीक, मृदू, चांगले निचरा असलेली माती उत्तम। कट्यांचे निवड, स्वस्थ, रोगमुक्त, 10-15 सेमी लांबीचे कट्टे वापरणे। पिकण्याची हंगामी, प्रामुख्याने जानेवारी, मार्च आणि जून जुलै यावेळी लागवड केली जाते। अंतर आणि ओळी दर 1-2-1-5 मीटर, पीक दर 70-90 सेमी योग्य। पाणी आणि खत व्यवस्थापन। ऊसाचे पाणी खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः पाण्याची नियमित पुरवठा करणे आवश्यक। खत व्यवस्थापन। सेंद्रिय खत, गोबर, कंपोस्ट मातीची सुपीकता वाढवते। रासायनिक खत प्रमाणानुसार वापरावे। उगमासारख्या टप्प्यात नायट्रोजन जास्त, फळ आणि ऊस गोड करण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचे। रोग, कीटक आणि संरक्षण। ऊसावर होणारे मुख्य रोग। ब्लॅक रॉट, पाने काळसर होतात। व्हाईट ग्रुबर फॉर्जिंग, मुळांवर परिणाम। कीटक, साखर फडकी, तोता कोळसा, अळी प्रकार। संरक्षण, नियमित फवारणी, बुरशीनाशक आणि कीटकनाशक वेळेवर। सेंद्रिय उपाय, नीम तेल, बायोपेस्ट वापरणे सुरक्षित। कापणी आणि नंतरची प्रक्रिया। ऊसाची कापणी साधारण 10-12 महिन्यांनी केली जाते। योग्य कापणीसाठी कट्याजवळून 10-15 सेमी उंची सोडावी। कापणीनंतर पीक पुन्हा उगवण्यासाठी मुळांचा उपयोग करता येतो। ऊस प्रक्रिया, साखर कारखान्यात पाठवून साखरेत रूपांतर। यशस्वी शेतीसाठी टिप्स। यशस्वी ऊस शेतीसाठी लक्षात ठेवा। 1. रोगमुक्त व चांगल्या गुणवत्तेची कट्या निवडा। 2. नियमित पाणी आणि खत व्यवस्थापन। 3. कीटक व रोगांवर सतत लक्ष ठेवा। 4. योग्य कापणी आणि बाजारपेठ लक्षात ठेवा। मित्रांनो, या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स पाळल्यास आपल्या ऊस पिकातून उत्तम उत्पादन आणि नफा मिळवता येतो। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। शेती संबंधित आणखी माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।